काही लोक तुमच्या आयुष्यात येतात, तुम्हाला बदलून जातात आणि काहीही स्पष्टीकरण न देता निघून जातात. तुमच्यासोबत पण असं घडलंय का? तर मग हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. तर मन अशा वेळेस पुन्हा पुन्हा प्रश्न विचारत राहतं की चूक माझी होती का? त्याचं माझ्यावर खरंच प्रेम होतं का? तो कधी ती किंवा तो कधी परत माझ्या आयुष्यात येईल का? पण सत्य हे आहे की प्रत्येक व्यक्ती आपल्याला क्लोजर देण्यासाठी आयुष्यात येत नाही. काही लोक आपल्याला आपली किंमत दाखवून देण्यासाठी येतात, तर काही लोक आपल्याला एखाद्याला सोडून देणं शिकवतात. आणि काही लोक आपल्याला हे शिकवतात की आपली मनक शांती दुसऱ्या व्यक्तीच्या उत्तरावर अवलंबून असू शकत नाही. आपला आनंद दुसऱ्याच्या वागण्यावरती बोलण्यावरती असू शकत नाही. आपला आनंद दुसऱ्यावर अवलंबून नाही. जोपर्यंत तुम्ही त्या व्यक्तीकडून क्लोजर मागत राहता तोपर्यंत तुम्ही तुमची ताकद त्याच्याकडेच गहाण ठेवता. म्हणजेच ती व्यक्ती बोलली, तिने फोन केला तर मला आनंद वाटेल, तर मी खुश राहीन, हे जे तुम्ही करता ना, तर तेच त्याच्याकडे तुम्ही तुमची ऊर्जा ही गहाण ठेवलेली असते. तर हिलिंग तुमच्या मनाचं तेव्हा सुरू होतं जेव्हा आपण हे स्वीकारतो की काही प्रश्नांची उत्तरं कदाचित कधीच मिळणार नसतात आणि तरीही पुढे जाण्याची आपण निवड करतो. पण लक्षात ठेवा, प्रत्येक अपूर्ण कथा म्हणजे तुटणं किंवा थांबणं नसतं. इथं आयुष्य संपत नाही. तर काही अपूर्ण कथा आपल्याला स्वतःची नव्याने ओळख करून देतात आणि आपल्याला हे सांगण्यासाठी येतात की तुम्ही स्वतः केपेबल आहात. तुम्हाला स्वतःच्या आनंदासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची गरज नसते. म्हणूनच आज विश्वासाने स्वतःला सांगा की मला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नको आहे. माझ्या मनशांतीचा स्तोत्र मी स्वतः आहे. मी माझ्या भूतकाळाला प्रेमाने मुक्त करत आहे आणि आता मी आनंदाने पुढे जाणार आहे आणि माझ्या आनंदाची जी गुरुकिल्ली आहे ती फक्त आणि फक्त माझ्या हातामध्ये असणार आहे. काही लोक तुमच्या आयुष्यात येतात, तुम्हाला बदलून जातात आणि काहीही स्पष्टीकरण न देता निघून जातात. तुमच्यासोबत पण असं घडलंय का? तर मग हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. तर मन अशा वेळेस पुन्हा पुन्हा प्रश्न विचारत राहतं की चूक माझी होती का? त्याचं माझ्यावर खरंच प्रेम होतं का? तो कधी परत माझ्या आयुष्यात येईल का? पण सत्य हे आहे की प्रत्येक व्यक्ती आपल्याला क्लोजर देण्यासाठी आयुष्यात येत नाही. काही लोक आपल्याला आपली किंमत दाखवून देण्यासाठी येतात, तर काही लोक आपल्याला एखाद्याला सोडून देणं